माणूस या निसर्गात जन्माला आलेल्या इतर प्राणीमात्रांप्रमाणे, जीवजंतूंप्रमाणेच एक प्राणी, पण बुद्धिमान प्राणी आणि आपल्या बुद्धीच्या जीवावर, इतर सगळ्यांच्या जीवावर उठलेला प्राणी. म्हणूनच तर आपण मोठमोठे छान डोंगर तोडून कचऱ्याचे डोंगर उभे केले. चांगली जंगलं, वनं तोडून आपण सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी केली. आपण गरजेपेक्षा इतकं सगळं जास्त कन्झ्युम करतोय की आपल्या पुढच्या पिढ्यांच्या वाटणीचे श्वास आणि अन्नसुद्धा आपण खायला लावलंय. खरंच जी जंगलं, जी झाडं लावण्यामध्ये, वाढवण्यामध्ये आपलं शून्य कॉन्ट्रीब्युशन आहे, अशांना तोडण्याचा फतवा काढणं, ह्याचा हक्क आपल्याला कोणी दिलाय? कोणी दिलाय? निसर्ग कधी ना कधी या गोष्टीचा हिशोब करणार हे नक्की. पण आपण विचार करायला हवाय की आपण आपल्या विध्वंसाकडे तर चाललेलो नाही आहोत ना? का आपण ह्या संपूर्ण निसर्गाला, ह्यातल्या इतर जीवांना सजीव समजत नाही? का समजत नाही? कविता आहे डॉक्टर स्वप्नील चौधरी यांची. ऐकूयात. खरंच आपण झाडांना सजीव समजलं असतं तर, आपण झाडांना सजीव समजलं असतं तर सलग सेवा करून निवृत्त झाल्यावर प्रत्येकाला पेन्शन असतं ना, तसं झाडांनाही मिळालं असतं, नाही का? बघा ना, किती श्रीमंत झाला असता शेतातला तो जुना आंबा आणि पारावरचा तो म्हातारा वड. अहो, झाडांच्या सेवेला जर पुरस्कारात मोजता आलं असतं तर पिंपळाला मिळाला असता पद्मश्री, चंदनाला आयुष्यभर झिजल्याबद्दल मिळाला असता भारतरत्न आणि बोरी बाभळीलाही छोटा मोठा मिळालाच असता की जीवन गौरव. औषधी झाडांना आरोग्य रत्न, माती थोपवतात म्हणून पाणी फाउंडेशनचा पुरस्कार, ऑक्सिजनसाठी जीवन रक्षक पुरस्कार, पक्ष्यांचा निवारा होतो म्हणून पक्षी मित्र पुरस्कार. अहो, असे किती किती पुरस्कार मिळाले असते नाही? त्यांनाही त्यांच्या घावाच्या जखमेच्या कविता लिहिता आल्या असत्या. अहो, त्यांनाही त्यांच्या घावाच्या जखमेच्या कविता लिहिता आल्या असत्या तर प्रत्येक झाडाचा असता एक एक कविता संग्रह, नाही का? तर तुम्ही म्हणाल की हा कवी किती मूर्ख आहे. अहो, झाडं सजीवच असतात की, शिकला असेल ना पुस्तकात. हो ना, वाचलंय पुस्तकात, झाडं सजीव असतात. पण झाडांचे रोज खून होत आहेत तरी त्याबद्दल कुणालाही शिक्षा झाल्याचं ऐकण्यात आलं नाही. आणि म्हणूनच म्हणतोय आपण झाडांना सजीव समजलं असतं तर,